पैठण गेट या परिसरामध्ये जे सब्जी मंडी आणि कोकडपुराकडे जाणारे जो दोन महत्त्वाचे रस्ते आहेत, जे एक 9 मीटरचा सब्जी मंडीचा आणि 12 मीटरचा कोकडपुराचा आहे, त्या दोन्ही ठिकाणी आज आम्ही कारवाई करणार आहोत। एक 15 दिवसांपूर्वी या भागामध्ये एका युवकाचा काही वादातून निर्गुण खून करण्यात आलेला होता। त्याची पार्श्वभूमी तर आहेच, परंतु या ठिकाणाहून फार मोठ्या प्रमाणात वर्दळीचा रस्ता आहे, शहराची मुख्य बाजारपेठ आहे आणि इथे येणाऱ्या ज्या लोकांना त्याचा त्रास होतो आहे या अतिक्रमणांचा, त्यामुळे आज आम्ही प्राधान्याने ह्या भागापासून कारवाईला सुरुवात करणार। किती मालमत्ता आहेत आणि कशी यंत्रणा कामाला लागली यासाठी आम्ही महानगरपालिकेचे साधारण 100 लोकांचं मनुष्यबळ आहे आणि पोलीस विभागाचं 110 लोकांचं मनुष्यबळ इथं तैनात करण्यात आलेलं आहे। त्याबरोबरच यंत्रसामुग्री जी आहे ती महानगरपालिकेचे 10 JCB, 10 टिपर्स, 2 पोकलेन्स आणि रुग्णवाहिका, अग्निशमन बंब इत्यादी सर्व आम्ही आज सुसज्ज फौजफाट्याविषयी आज कारवाईसाठी उपलब्ध झाले। पैठण गेट येथील कारवाईला किती दिवस लागणार आहे आणि याच्यानंतर कुठे कारवाई होणार आहे? या भागामध्ये आम्ही एक असेसमेंट केलेलं आहे। त्या असेसमेंटनुसार साधारण 110च्या घरामध्ये इथं अनधिकृत मालमत्ता असल्याचं निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आम्ही आज 3 टीम केलेल्या आहेत। त्या 3 टीमला आम्ही प्रत्येकी 3 JCB देऊ इमिडिएटली कारवाई सुरू करणार आहोत। आजच्या दिवसाभरामध्ये ही कारवाई पूर्ण होईल असा विश्वास आहे। आणि पुढे कुठे कारवाई होणार आहे? याच्यानंतरची कारवाई ही MGM गोल्फ कोर्सच्या तिथे पडेगावच्या भागांमध्ये आपली जी आहे त्या ठिकाणी कारवाई होणार आहे। त्यानंतर लगोलग हर्सुल या ठिकाणी ही कारवाई आम्ही करणार आहोत। नागरिकांना काय आव्हान आहे तुमचं? आव्हान हेच आहे, ज्या लोकांचं रस्त्यामध्ये बाधित आहे, कुठलीही महानगरपालिकेची कंप्लिशन ऑक्युपन्सी सर्टिफिकेट्स न घेता त्यांनी बांधकाम केलेलं असेल तर कृपया करून त्यांनी स्वतःच काढून घ्यावं, स्वतःचं आर्थिक नुकसान टाळावं आणि शहराचं एक महाराष्ट्र राज्याच्या किंवा भारताच्या पटलावर एक चांगलं नाव आपलं लौकिक शहराचं जावं या दृष्टीने शहराला सहकार्य करा। काही लोक अतिक्रमण काढताना विरोध करतात, तर ते तशा लोकांवर काय कारवाई होणार आहे का? आम्ही तर त्यांना अगोदर समंजस्याने त्यांना समजूत घालण्याचा, त्यांना मनवळती करण्याचा प्रयत्न करतो, पण जर त्यांनी नाही केलं तर मग उर्वरित जी काही कारवाई आहे कायदेशीर स्वरूपाची ती निश्चितपणे पोलीस विभाग करेल। सर, हर्सुल के लोगों ने विरोध की है कि उनको अभी तक मुबादला नहीं मिला है। ही कारवाई मी परत एक वेळेला सांगतो की ही कारवाई कुठल्याही मुबदल्याचा विषय नाहीये। ही कारवाई ज्या वेळेला आपल्याला रस्ता ज्या वेळेला करायचा आहे, ज्या वेळेला रस्ता आपल्याला करायचा आहे त्या रस्त्याच्या वेळेला ही निश्चितपणे आम्ही कारवाई ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही पुढे जाणार, ती बंधनकारक आहे आम्हाला। जर एखाद्या ठिकाणी आम्ही रस्ता घेणार असो तर त्या रस्त्याचे आम्हाला मावेजा द्यावा लागेल, त्याचा मोबदला दिल्यानंतरच आम्हाला त्याचं ॲक्विजिशन करता येऊ शकेल। ही कारवाई ही आत्ता रस्त्याच्या संदर्भात नाही, त्या अनधिकृत मालमत्ता ज्या रस्त्यावरती थाटलेल्या आहेत, महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता ज्या केलेल्या आहेत त्यावरती कारवाई करण्याचा ह्या कारवाईचा उद्देश आहे। या मोहिमेला आता इथून सुरुवात होते, कुठे कुठे ही पाडकामं होणार आहेत, अतिक्रमण हटवली जाणार आहेत? या मोहिमेला मुख्यत्वे आज पैठण गेटपासून सुरुवात होणार आहे। पडेगावमधला MGM गोल्फ कोर्स असेल किंवा हर्सुलचा आपला जो भाग उरलेला असेल आणि इथं आणखी 8 ते 10 रस्ते जे आहे, भाजीपाली चौक असेल, 7 हिल ब्रिज असेल, चंपा चौक ते जालना रोड असेल, त्या सर्व 10 ठिकाणावरून या कारवाई निश्चितपणे होणार आहे। लोकांचाही विरोध आहे, त्यासाठी पोलिसांची कशी मदत घेतली गेली? लोकांना आम्ही सगळ्यात महत्त्वाचं तर अगोदर त्यांचं सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अगोदर आम्ही नोटीस, त्यांचं मार्किंग, टोटल स्टेशन सर्वे ह्या सगळ्या माध्यमातून आम्ही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतोय आणि जर अशी कुठली अनुचित प्रकार घडण्याचा प्रयत्न केला तर मात्र मग निश्चितपणे पोलीस विभाग त्यांचं कायदेशीर काम करेल। महानगरपालिकेच्या वतीनं